स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? ओके, गुड इव्हिनिंग. आज आपण मॅथमॅटिक घेणार आहोत. काल आपण मॅथमॅटिकचं 2021चं क्वेश्चन पेपरमधले एक्झाम्पल घेतलं. आज पण क्वेश्चन पेपरमधलंच एक्झाम्पल आहे. इथून पुढे सर्व क्वेश्चन पेपरमधले एक्झाम्पल आपण सोडू. मॅथ फर्स्ट. क्वाड्रॅटिक इक्वेशन घेणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय इक्वेशन आहे? फर्स्ट इव्हॅल्युएट क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय इक्वेशन? 5x square plus 13x plus 8 is equal to 0. Example to solve. Evaluate. 2 मार्कासाठी असतं. 5x square plus 13x plus 8. बघा, इथे ज्यावेळेस x स्क्वेअर आणि इथे 8 किंवा c ची व्हॅल्यू येते कॉन्स्टंट, तर 5चा आणि 8चा काय करायचं असतो? मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन करायचं. कशाचं? 5 आणि 8. मग 8 म्हणजे 40 आला. मग आता तुम्हाला छत्री क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 40 गुणाकार कोणत्या संख्येचे इथंच मिळतोय आपल्याला. 13 बेरीज तर 5 आणि 8चीच होते, बरोबर. 5 8 किती? 40 होते का नाही? आणि 8 आणि 5 किती बेरीज होते? 13. 5 आणि 8 13 आणि मल्टिप्लिकेशन 40. मग आता बरोबर आलं इक्वेशन. कसं सोडवणार आहे बोला? याच्यासाठी टेबल फार महत्वाचे. कमीत कमी 20 पर्यंत, 20 पर्यंत. 5 8 40. मग आता इथं पहिलं काय येईल? 5x स्क्वेअर प्लस ही 13ची फोड केली आपण. काय केली? 13ची फोड ही इथं केली. 5 आणि 8 आणि 5 किती झाले? 13. म्हणजेच किती? प्लस 5x प्लस किती? 8x. बघा, 8 आणि 5 13 झाले. पहिला 5 घ्यायचा, कारण इथं 5 आहे ना. 8 का घेतला नाही? तर कॉमन घेताना आपल्याला घेता नसता आलं, म्हणून पहिला 5 घ्यायचा. 5x प्लस 8x झालं की नाही बेरीज? 13 आणि प्लस 8 इज इक्वल टू 0. झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता कॉमन काढायचा. काय करायचा? सामायिक. 2 2 खाली अंडरलाईन. याचा सामायिक काय घेतला? 5 आला. 5x आला. 5x आणि इथं काय राहिला? x. 5x मल्टिप्लाय बाय x. 5x मल्टिप्लाइड बाय x बरोबर 5x वर्ग होतो, आहे की नाही? म्हणजे 5x कॉमन आला. इथे x राहिला. x प्लस आता 5x कॉमन आहे. 5x इंटू 1 म्हणजे 5x राहिला. म्हणजेच काय? 5x गुणिले 1 बरोबर 5x. बरोबर. 5x स्क्वेअर प्लस 5x. हे तसंच तसं झालं. फक्त हा सामायिक आला, बरोबर. आता इथे सामायिक काय येईल? कॉमन माहिती आहे तुम्हाला 8. आणि कंसात डोळे झाकून जो पहिला कंस येईल तोच लिहायचा, कारण x प्लस 1 आहे की नाही? हाच कंस. x प्लस 1 इज इक्वल टू काय? 0. झालं. आता 2 फॅक्टर मिळाले. कोणते मिळाले? x प्लस 1 आणि 5x प्लस 8. म्हणजेच काय? x प्लस 1 आणि 5x प्लस 8. x अधिक 1 हा झाला सामायिक. हा पहिला फॅक्टर झाला, नाही का? अवयव. आणि 5x अधिक 8 हा दुसरा अवयव इज इक्वल टू किती? 0. झालं. मग x अधिक 1 बरोबर 0 किंवा इथं और 5x अधिक 8 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर किती? -1. प्लस 1 च्या इकडे गेल्यावर उजव्या बाजूला -1. और मध्ये किंवा 5x
बरोबर -8 आहे की नाही, म्हणजे x बरोबर -1 और x बरोबर हे 5 मल्टिप्लिकेशन आहे ना, गुणाकार आहे ना, तर 5 इकडे गेल्यावर काय होईल, भागिले होती उजव्या बाजूला, म्हणजेच -8/5 हे मल्टिप्लिकेशन डिवाइड झाले आणि म्हणून x = -1 और x = -8/5 हे काय झालं, आन्सर झालं. दिस इज द आन्सर. 2 मार्कासाठी येते किंवा 3 मार्कासाठी अशा प्रकारचे 2 गणित तुम्ही सोडवा वगैरे. ओके, क्वेश्चन पेपर मधले मार्क घ्या, अभ्यास करा, इंग्लिश, गणित आणि सायन्स. ओके, थँक्यू, बाय. स्टडी.